पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधित. श्रीराम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 25 नोव्हेंबरला होणार ध्वजारोहण. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार मोन्था चक्रीवादळ. आंध्राच्या किनारपट्टीवरून लोकांना हटवणं सुरू. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये होता सक्रिय. रणजित सिंह निंबाळकर चौकशीच्या कक्षेत आले पाहिजेत. पत्रकार परिषदेतून सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. आरोप करणं सोपं पण चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं चूक. निंबाळकरांवरील आरोपांवर उदयनराजेंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंचा नागपुरामध्ये महाएल्गार. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंसह शेतकरी रस्त्यावर. पूरग्रस्तांना मदतीसाठी निधीचं वाटप मंजूर. या आठवडाभरामध्ये 12,500 कोटींची मदत पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये केली जाईल. महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला निर्णय. उद्धव ठाकरे हा भस्मा झालेला अॅनाकोंडा. शिंदेकडून ठाकरेंवर जहरी टीका. शहांना मात्र पाठिंबा. महाराष्ट्राच्या राजकारणात घुसले डोरेमॉन आणि नोबिता. शिवसेना भाजप नेत्यांचे परस्परांना टोमणे. डॉक्टर तरुणीचा मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड. मयत तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त. फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरण. आरोपी प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. प्रशांत बनकरला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. कुणाला चपटी, कुणाला कोंबडं तर कुणाला लक्ष्मी. प्रकाश सोळंके यांची निवडणूक जिंकण्यासाठी भलतीच त्रिसूत्री. लावणीच्या दणक्यानंतर सोळंकेंची चपटी चर्चेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची गरज नाही. कामगार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती विचार विनिमय केला जातो. बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. माजी खासदार डॉक्टर हिना गावित स्वगृही परतल्या. शेकडो कार्यकर्त्यांसह गावितांनी केला भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणाची पुढील सुनावणी 30 तारखेला. गोखले बिल्डर आणि ट्रस्ट दाखल करणार प्रतिज्ञापत्र. वरळी मतदारसंघामध्ये 19,333 मतदारांची गडबड. बऱ्याच मतदारसंघांमध्ये वडिलांचं आणि पतीचं नाव सारखंच. वडिलांचं नाव बदलून पतीचं नाव केलं. आदित्य ठाकरेंना महाराष्ट्राच्या पप्पू सारखं वागू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोमणा. आदित्यनं डोंगरपाक पोखरून उंदीरही निघाला नाही. मुख्यमंत्र्यांची टीका. ठाण्यामध्ये ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार. मनसेच्या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. निलेश गायवळ भोवतीचा फास आवळला. भारताची थेट इंग्लंडला विनंती. ब्रिटन पोलिसांनी निलेश गायवळला अटक करावी. शिवरायांच्या शौर्याचा थरार कोल्हापूरकर अनुभवणार. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारी वाघनख कोल्हापुरात दाखल. वाघनखांचं कोल्हापुरामध्ये प्रदर्शन सुरू. सोन्याच्या दरामध्ये 14,000ची घसरण. चांदीच्या दरातही 33,000ची घसरण. सोन्याच्या दरामध्ये 24 तासांमध्ये झाली 5,000 रुपयांची घसरण. वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. माओवादी संघटनेला मोठा आदरा. मोठा माओवादी नेता बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. गेली 45 वर्ष माओवादी संघटनेमध्ये होता कार्यरत.